जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। जेकेसी मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदग्रहण सोहळा उल्हासनगरमध्ये उत्साहात संपन्न। मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीचा दृढ संकल्प। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्रांचे वाटप। जेकेसी मानवाधिकार संरक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण, नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरण सोहळा उल्हासनगर येथील टाउन हॉलमध्ये अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात पार पडला। थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक साठे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली। या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक API शीतल बामणे मॅडम, ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब नेटके सर, अशोक चव्हाण सर, ठाण्यातील नाट्य अभिनेते बाळासाहेब तोरसकर तसेच संतोष रामचंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड व पदग्रहण या सोहळ्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक कार्यकारिणीची घोषणा करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे ID कार्ड प्रदान करण्यात आली। राष्ट्रीय कार्यकारिणी यमुताई अवकाळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिल्पा खांडेकर, राष्ट्रीय व्यवस्थापक प्रणव जांभोलीकर, राष्ट्रीय सचिव समाधान प्रधान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अविनाश औटी, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी राजेश माने, प्रदेश अध्यक्ष हरिचंदर आल्हाट, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मिसाळ, सहकार्याध्यक्ष अशोक कोळी, जनसंपर्क अधिकारी विक्रम मोकल व अरुण ठोंबरे, सोशल मीडिया प्रमुख विनोद तायडे, रमेश पाटील व दर्शना सावंत, सल्लागार दिनेश साठे, प्रदेश कोषाध्यक्ष स्थानिक व जिल्हा पदाधिकारी रागिणी सिंह, कल्याण शहर अध्यक्ष शेकोफासी अरियणा, कल्याण उपाध्यक्ष योगेश साळवी, उल्हासनगर शहर अध्यक्ष मोहन शर्मा, उल्हासनगर कार्याध्यक्ष जयश्री साठे, उल्हासनगर सचिव मेश काळे, नवी मुंबई अध्यक्ष मयूर पाठक, ठाणे सहसचिव अक्षदा मॅडम, ठाणे सचिव तुषार कुंजेकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष कायदेविषयक सल्लागार ॲड रेणुका गायकवाड व ॲड भीमा धामी, सदस्य शशिकला सिंह, शशिकला यादव, सीमा दुबे, जडावती सिंह, संजय भोत, सारा थोरात, दीपा गांगुर्डे आदींचा यामध्ये समावेश आहे। मान्यवरांचे मार्गदर्शन व मनोगत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरिचंदर आल्हाट यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेत काम करताना कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत याविषयी सविस्तर दिशा दाखवली। महाराष्ट्र प्रदेश सल्लागार रमेश मारुती पाटील म्हणाले, पदापेक्षा समाजासाठी केलेले कार्य अधिक महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रभर मानवाधिकार रक्षण आणि भ्रष्टाचार मुक्त भारताचे ध्येय घेऊन सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे। राष्ट्रीय कोषाध्यक्ष समाधान प्रधान यांनी पदग्रहण करताना आनंद व्यक्त केला। ते म्हणाले, मला मिळालेले ओळखपत्र हे केवळ पद नसून अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक मोठे शस्त्र आहे। याचा वापर मी समाजहितासाठीच करेन। आजच्या युगातील तरुण असो वा वयोवृद्ध, जिथे जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे तो नष्ट करण्याचा प्रयत्न करेन। आदरणीय दीपक साठे सर यांनी रोवलेले हे विचारांचे रोपटे भविष्यात एक मोठा वटवृक्ष बनेल आणि त्याचे फळ संपूर्ण समाजाला मिळेल। राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी अविनाश औटी यांनी सोहळ्याच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि शपथेनुसार समाज व राष्ट्राच्या हितासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला। याशिवाय नागपूर जिल्हा अध्यक्ष तुषार कुंजेकर, उल्हासनगर अध्यक्ष योगेश साळवी, जगदीश मोकल आणि ठाणे सचिव अक्षदा मॅडम यांनीही संघटनेच्या उद्दिष्टांसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। नियोजनबद्ध आयोजन व आभार या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट आणि नेटके सूत्रसंचालन दिनेश साठे व सारा थोरात यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन व्यवस्थापन सांभाळले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक साठे सर आणि जेकेसी टीमच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि सदस्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। काय सांगताल, आज तुमची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली त्याबद्दल? आज जेकेसी ह्युमन राईट तर्फे टाउन हॉल येथे उल्हासनगरला खूप उत्तम रीतीने कार्यक्रम साजरा झाला। ID वितरण, प्रशस्ती पत्रक दिलं गेलं आहे। खूप मोठ्या संख्येने हे कार्य चालू झालेलं आहे। ह्याचे प्रेरणास्थान आहे शांभव जांभोळीकर यांच्यावर बरेच वर्ष आम्ही काम करतोय, पण त्यांच्या पश्चात आता साठे सरांनी हे काम हाती घेतलेलं आहे। आता हे काम आम्हाला सगळ्या मोठ्या प्रमाणात वाढवून, सगळ्या मेंबरशिप वगैरे वाढवून सगळ्यांना ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात काम चालू करायचं। तुम्ही काय सांगताल, सध्या होणाऱ्या महिलांवरती अत्याचार किंवा मुलींवरती होणारा अत्याचार यावरती तुमच्या संघटनेमार्फत किंवा मानवाधिकार या शब्दाचा अर्थ एकदम थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा।
आता जे महिलांवरती अत्याचार म्हणजे घरगुती हिंसा असेल, रेप केस बघतो आपण, कारण नसताना मुलींची महिलांची छेडछाड होते, त्याचा एक भक्कम आधार म्हणजे आमचा मानव अधिकार. आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे की आम्ही जास्तीत जास्त समाजासाठी, लोकांसाठी चांगल्यात चांगले कामं कसे करू. आणि भ्रष्टाचार हा एका दिवसात संपणारा नाहीये, ती साखळी आहे. ते आमच्या 2-5-50 लोकांनी संपणार नाहीये. तर आम्ही स्वतःपासून अशी सुरुवात केलेली आहे सर्वांनी शपथ घेऊन आज, की भ्रष्टाचार आम्ही जेवढा आम्हाला जास्तीत जास्त पॉसिबल होईल तेवढा आम्ही लोकांना समजावून सांगून समाजामध्ये त्यांचं एक उदाहरण आणून हा नष्ट करायचा प्रयत्न करतो आहे. आणि या प्रयत्नाला आम्हाला आज उल्हासनगरमध्ये बऱ्याच लोकांनी साथ दिलेली आहे. बरेच सभासद आज आमच्या सोबत जोडलेले आहे. श्याम भाऊ जांभोलीकर नंतर त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी साठे सर यांनी हा विडा उचललेला आहे. आता 2 वर्ष आम्ही गॅप घेतलेला होता, कारण ते अचानक गेल्याचा मोठा धक्का होता आम्हाला. आणि हे काम परत सुरळीत कसं करायचं, कसं आपल्याला चालवता येईल आणि समाजासाठी आणखी काय काय करता येईल आपल्याला, यासाठी आम्ही आज इथे एक कार्ड वाटपचा कार्यक्रम ठेवला, ID कार्ड वाटप. तर आमचा प्रयत्न हाच राहील की एक चांगला सुशिक्षित चांगला समाज घडावा, मुली महिलांना छान पक्षासारखं पंख पसरून उडता यावं, कुठेही त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि संविधान एकदा जसं आपण गीता वाचतो किंवा गीतेवर आपण शपथ ठेवतो त्याप्रमाणे संविधान प्रत्येक स्त्रीने एकदा उघडून वाचावं, ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे संविधानामध्येच आपल्याला कुठले कुठले अधिकार आहेत, काय आहेत हे आपल्याला कळेल. तुम्ही काय? सर, जेकेसी मानव अधिकार निर्मूलन समितीतर्फे इथं उल्हासनगरमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात आला आणि पदाधिकाऱ्यांना ID वाटप इथे करण्यात आलं. या जेकेसी मानव अधिकार संरक्षण भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं एकच तत्व आहे की देशातील, महाराष्ट्रातील, शहरातील, नगरातील भ्रष्टाचार जिथे असेल तो खतम करायचा म्हणजे करायचा, हे आमचं ध्येय. आणि आम्ही आज शपथ घेतली की इथून पुढे जिथेही भ्रष्टाचार असेल तो खतम करायचा आहे. बस. तुम्ही काय सांगताल? तुम्ही एक पत्रकार आहेत. मानवाधिकार आणि भ्रष्टाचार हे वारंवार आपल्याला शब्द पत्रव्यवहारामध्ये किंवा न्यूज पेपरमध्ये करावाच लागतात, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? आपण पत्रकार या नात्याने समाजात लेखणीच्या स्वरूपात जो आपण प्रश्न मांडतोय, परंतु आज जे शपथ या ठिकाणी आपण घेतलेली आहे की खरंच एक भ्रष्टाचार आपण कुठंतरी थांबवू शकतो किंवा त्याला विराम देऊ शकतो, तर ह्या माध्यमातून आपण भ्रष्टाचाराला कुठेतरी एक लगाम लावू शकतो असं मला वाटतं. जे अधिकार घटनेने एक कलम 19 मध्ये दिलेत, परंतु काय होतंय, जनसामान्याला त्याची माहितीच नसल्यामुळे लढाईचं कसं हाच प्रश्न पडतो. आपल्यासारखे ज्या संघटना उभा होतात त्यांना आपण काय प्रशिक्षण देणार आहेत? त्यांना प्रशिक्षण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देणार आहोत की मानवाधिकार ची कन्सेप्ट काय आहे, त्याच्यानंतर हे भ्रष्टाचार वाढतो कसा, कुठून काय, आणि ह्याच्या पाठीमागे जो काही लॉबी आहे त्यांना आम्ही धडा शिकवणारच आहेत. आज उल्हासनगर शहरामध्ये JKC यांच्या मार्फत भ्रष्टाचार निर्मूलन समिती मार्फत आज आयडेंटिटी कार्ड वाटप करण्यात आले. सर, JKC चा अर्थ काय आहे आणि ही जी संघटना आहे नेमकं काय काम करते? JKC म्हणजे जस्टिस किंगडम ऑफ सिटीजन, सामान्य जनतेचा न्याय हक्क आणि मानवाधिकार भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशा बऱ्याच संस्था आजपर्यंत उभ्या राहिलेल्या आहे व काही अर्धवट कार्य करून, काही आमच्यापेक्षा पण छान कार्य करून, किंवा काही फक्त नुसतं नावाला आलेले. परंतु आम्ही ही समाजसेवी माध्यमाच्या बांधीतून ही उभी केली. हेच काही श्यामभाऊ जांभोलीकर यांच्या प्रेरणेतून उभी राहिली आणि ते आता ह्यात नसताना मी त्या संस्थेचं अध्यक्षपद घोषित आहे. तर यामध्ये माजी पोलीस, वकील, शिक्षक, आरोग्य सेवेतले कर्मचारी, शासकीय माजी कर्मचारी हे सर्व चांगल्या विचारवंताची एक चांगली साखळी करायचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पावलोघरी प्रत्येकाला प्रश्न आहे, प्रत्येक पावलोघरी प्रत्येकाला त्रास आहे. मग हा त्रास कोण करणार? कुठंतरी जाऊन हात जोडण्यापेक्षा आम्ही एक अशी सक्षम संस्था तयार करतो जिथं हात जोडायची गरज येणार नाही. जिथं JKC ह्युमॅनिटेरियन कमिशन उभी आहे तिथं न्याय हा विश्वास द्यायला आम्ही उभी आहे आणि नक्की त्या विश्वासावर आम्ही काम करणार. आपल्या संघटनेमार्फत काय प्रशिक्षण दिलं जातं का?
नक्कीच संघटनेमध्ये सामील झाल्यानंतर 2 महिन्यामध्येच एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये ज्यांनी पदवी संपादन केलेली आहे, ज्यांनी असे पद भूषवलेले असे मान्यवर वगैरे यांना बोलावून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. आजही भारतात जवळजवळ भारताला 80 वर्ष झाले, स्वतंत्र झाले. मानव अधिकार हा शब्द आहे आणि त्याच्यानंतर आपण अँटी करप्शन हे दोन्ही आतापर्यंत जोरात चाललेत. त्याचं मागचं मुख्य कारण काय असू शकतं तुम्हाला वाटतं? सर, मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, भ्रष्टाचार निर्मूलन करायला आपण सर्वजण निघालो तरी भ्रष्टाचार निर्मूलन होणार नाही. ही ती कीड आहे जी मारल्यानंतर पुन्हा उगवणार आहे. परंतु ती वाढवण्यापेक्षा आपण तिथं स्टॉप तर करू शकतो. बाबा इथपर्यंत थांब, थोडं कमी कर, थोडं थांबव. या अर्थाने आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समिती भरपूर झाल्या, कारण जे नाही संपणार ते आणखी वाढतच जाणार आहे. साठे सरांनंतरही पुढचे येणारी पिढी सुद्धा भ्रष्टाचार निर्मूलन समिती चालवणार आहे. आजही आपण महाराष्ट्रात बघितलं तर असे कितीतरी अधिकारी आहेत की ज्यांना अँटी करप्शन पकडलंय तरी ते महत्वाच्या पदावर उभे आहेत, म्हणजे राहिलेले आहेत. तर हे कितपत योग्य वाटतं आणि तुम्हाला ह्याच्यावरती कधी प्रतिबंध होईल असं वाटतं का? सर, याच्यावरती प्रतिबंध स्टॉप नाही. परंतु काय म्हणतो माहिती, आपल्या काहीतरी आजार झाल्यामुळे ज्या आजाराला काही हे नसतं पण स्टॉप करण्याची एक गोळी असते, त्या गोळीचं काम आपल्याला करायचे. नक्कीच की ना प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक पावलावर भ्रष्टाचार चालू आहे. प्रत्येक अधिकारी भ्रष्ट झाले. नोकरीचं स्वप्न आता एक मला समाज घडवायचं किंवा देश घडवायचं म्हणून बघितलं जात नाही, तर मला माझं घर बांधायचंय, बंगला बांधायचं म्हणून बघितला जातो. आणि अशा लोकांना आपण कुठंतरी स्टॉप करणार म्हणून जेकेसी मानवाधिकार संघटन आपल्यासाठी काम करते. आपल्या संघटनेत समजा यायचं असेल किंवा नवनियुक्त विद्यार्थी असू द्या किंवा पालक असू द्या, ह्यांच्यासाठी काय पर्याय, म्हणजे कसं जॉईन व्हावं तुमच्या संघटनेत? सर, प्रयत्न तर माझा खूप प्रामाणिक असेल, पण प्रामाणिक प्रयत्नाचे प्रामाणिक माणसं मी जुळत असताना काही भेटेल काही नाही भेटेल. परंतु जुडायचं असेल तर तुम्हाला संस्थेचे रजिस्ट्रेशन करावं लागेल, संस्थेचं शपथविधी घ्यावा लागेल आणि मग आपला आयडीचा योग्य वापर करून काम करावं लागेल. जर आयडीचा चुकीचा वापर केला तर त्याच्यावरती सुद्धा कायदे करण्याची आमच्या संस्थेने ठरवले.